Friends, I am Shinde teacher. Let's see the remaining part of the lesson, The Boy Who Broke the Bank. By noon, the small bank had gone through all its ready cash. दुपारपर्यंत पिपलनगरच्या हे छोट्या बँकेला रोख रकमेसाठी अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले. अँड द हॅरेस्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. हॅरेस्ड मीन्स गांजलेला, त्रास झालेला. आणि बँकेचा जो मॅनेजर होता, गांजलेला असा मॅनेजर, तो डिलेमाचं मिनिंग दिलेले डिफिकल्ट सिच्युएशन, अ डिफिकल्ट सिच्युएशन विच मेक्स प्रॉब्लेम्स, म्हणजे द्विधा मनस्थिती. हा जो गांजलेला मॅनेजर होता तो द्विधा मनस्थितीत आला होता. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स. त्या बँकेमध्ये इमर्जन्सी फंड उभा राहील, म्हणजे जो आणीबाणीचा जो फंड उभा राहील अशी परिस्थिती नव्हती, कारण जी दुसरी बँक होती ती ह्या बँकेपासून 30 मैल इतकी दूर होती. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्क्वेड द क्राऊड टू वेट अंटिल देन. परस्क्वेडचं मिनिंग दिलेले मेक समवन टू बिलीव्ह, खात्री पटवणे. आणि त्याचबरोबर बँकेच्या मॅनेजरला अशी खात्री नव्हती की तो ह्या गर्दीला खात्री पटवून देऊ शकेल आणि तो तिथपर्यंत त्या बँकेपर्यंत जाऊ शकेल, म्हणजे ह्या गर्दीला थोपवून ठेवू शकेल अशी त्याला खात्री नव्हती. बँकेतील जे लोक होते त्या कस्टमर्सला तो थोपवून ठेवू शकेल याची त्याला खात्री नव्हती. अँड देअर वॉज नो वे ऑफ कनेक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि त्याचबरोबर जे बँकेचे ओनर होते सेठ गोविंदराम, जे काश्मीरमध्ये हाऊसबोटवर होते, त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता, संपर्क साधता येईल अशी कोणतीही सुविधा नव्हती. पुढचा पॅरेग्राफ बघा. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. आणि जे बँकेतील कस्टमर्स होते त्या कस्टमर्सला, त्या लोकांना बँकेचे जे काउंटर होते त्या काउंटरवरून परतून देण्यात येत होतं. अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. आणि त्याचबरोबर त्यांना दुसऱ्या दिवशी येण्यासाठी सांगण्यात येत होतं. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. आणि ही गोष्ट त्या लोकांच्या पचनी पडेल असं मात्र नव्हतं. अँड सो दे गॅदर आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस अवर मनी ऑर वी शॅल ब्रेक इन. पण ते मात्र बँकेच्या दुसऱ्या बाजूला पायऱ्यांवर उभे होते आणि जोरजोरात ओरडत होते, गिव्ह अस अवर मनी ऑर वी शॅल ब्रेक इन. आमचे जे पैसे आहेत ते ताबडतोब द्या, नाहीतर आम्ही ही बँक तोडून टाकू. अँड फेच द सेट वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. टू फेच म्हणजे टू ब्रिंग, ओढून आणणे. आणि त्याचबरोबर ते असे म्हणत होते की सेठ गोविंदरामला आमच्या पुढे ओढून आणा, नाहीतर आम्ही त्यांना ओढून आणू. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आणि आम्हाला माहीत आहे का सेठ गोविंदराम सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये बंदिस्त केलेले आहे. म्हणजे यासाठी त्यांनी बँकेचा शब्द वापरलेला आहे. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक. मिस्चिफ मेकर म्हणजे खोड्या काढणारे लोक. आता जे खोड्या काढणारे लोक होते, हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक, त्यांचा एकही पैसा त्या बँकेमध्ये नव्हता, पण खोड्या काढण्यासाठी ते इतर लोकांना चिथावणी देत होते. जॉईन द क्राऊड, ते सुद्धा गर्दीमध्ये सहभागी झाले. अँड ॲग्रिव्हेटेड देअर मूड. ॲग्रिव्हेटेडचं मिनिंग दिलेलं आहे बघा, अनॉइड, संताप आणणे. आणि ते इतर लोकांना राग आणून देत होते, त्यांच्यामध्ये सहभागी होत होते आणि ते सुद्धा जोरजोरात ओरडत होते. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लकेट देम. प्लकेटचं मिनिंग दिलेलं आहे बघा, स्टॉप समवन फ्रॉम फिलिंग अँग्री, म्हणजे राग येण्यापासून वाचवणे, थांबवणे. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर. आणि बँकेचा मॅनेजर दरवाजाजवळ उभा होता. अँड ट्राईड टू प्लकेट देम, आणि त्यांना त्या गर्दीला शांत करत होता. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. आणि तो त्यांना खात्री पटवून देत होता का बँकेकडे भरपूर पैसा आहे, पण आत्ता मात्र तो गोळा होऊ शकत नाही. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. टू अर्ज मीन्स टू रिक्वेस्ट. तो गर्दीला विनंती करत होता की तुम्ही आता घरी जा आणि दुसऱ्या दिवशी या. पण बघा परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती आणि
द क्राऊड चांटेड. आणि ती जी गर्दी होती त्या गर्दीतलं कोणीतरी एक जण चॅन्टेड म्हणजे तालासुरात गाणे. तर बघा तालासुरात म्हणत होतं वी वॉन्ट इट नाऊ, आम्हाला आत्ताचे आत्ता पैसे पाहिजे, नाऊ नाऊ नाऊ. आणि तालासुरात आत्ता 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 असे म्हणत होते. अँड अ ब्रिक हर्टल थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि हर्टल मीन्स टू कलाइड आदळणे. आणि एक जी वीट होती ती हवेतून आली अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि पीपल नगरची बँकेची जी खिडकीची ग्लास होती त्या खिडकीच्या ग्लासला ती वीट लागली आणि ती खिडकीची काच फुटली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. नथू दुसऱ्या दिवशी बँक झाडण्यासाठी आला. ही सॉ द रेफ्यूज म्हणजे कचरा. त्याने तो कचरा बघितला. अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. काचेचे तुकडे आणि दगड त्या सगळे पायऱ्यांवर पसरलेले होते. रेझिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर. जेस्चर म्हणजे हावभाव. त्याने त्याचे हात वरती केले. अँड डिस्गस्ट ही क्राईड. आणि तो अतिशय संतापाने म्हणाला हुलिगन्स सन्स ऑफ डॉन्कीज. हुलिगन्सचं मिनिंग दिलेले बुली. हे लोक सगळे बैला आहेत. सन्स ऑफ डॉन्की सगळेजण गाढवा आहेत. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. माझा पगार लेट करत आहे एवढं त्यांच्यासाठी कमी नाही का. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इनक्रीज. त्यांनी माझं सगळं काम वाढवून ठेवलेलं आहे. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. स्मोटचं मिनिंग दिलेले मेक अ हेवी ब्लो विथ अ टूल टू स्ट्राईक म्हणजे जोराने मारणे. आणि त्याने त्याचा जो झाडू होता तो पायऱ्यांवर जोराने आदळला. स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि झाडू जोराने आदळल्यामुळे स्कॅटरिंग म्हणजे विखुरणे. आणि जो कचरा होता तो कचरा इकडे तिकडे विखुरला गेला. पुढचा पॅरेग्राफ बघा. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय. वॉशरमॅन्स बॉय म्हणजे सीताराम तेथे आला. सीताराम गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आणि तो बायसिकलवरून खाली उतरला आणि पुढे म्हणाला आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. तू पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन जॉब करायला तयार आहे का. यू विल हॅव आय सपोज नाऊ दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. गोईंग आउट म्हणजे बँकक्रप्ट. त्यानंतर सीताराम असं म्हणाला की बँक बुडालेली आहे असं म्हटल्यावर तुला तुझा नवीन जॉब करावाच लागेल. नथू सेड हाऊज दॅट. नथू म्हणाला हे असं कसं झालं. सीताराम सेड हॅवंट यू हर्ड. वेल यू वुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्ज टू क्लेम देअर मनी. आणि त्यानंतर सीताराम म्हणाला म्हणजे तू ऐकलं नाही का. मग थांब इथे थोड्या वेळ पीपल नगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यात. आणि त्यानंतर टू क्लेम म्हणजे दावा करणे. पैशांसाठी दावा करण्यासाठी लोक इथे येतीलच, तू बघशीलच. अँड ही वेवड चिअरफुली. वेवड म्हणजे हातवारे करणे. आणि त्याने आनंदाने हातवारे केले आणि हातवारे करत असा सांगून गेला ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट ऑफ स्पेड अवे ऑन हिज सायकल. आणि त्याचं बँकेमध्ये अकाउंट नाही हे हातवारे करत तो करत निघून गेला. अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. स्पेड म्हणजे वेगाने जाणे आणि तो त्याच्या सायकलवर वेगाने निघून गेला. पुढे बघा. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. नथू स्वतःशीच पुटपुटत. मटरिंग म्हणजे पुटपुटणे. स्वतःशीच पुटपुटत पायऱ्या झाडत होता. व्हेन ही हॅड फिनिश हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन हिज हायेस्ट स्टेप्स. जेव्हा त्याच्या पायऱ्या झाडून झाल्या तेव्हा तो बँकेच्या सगळ्यात उंच स्टेपवर जाऊन बसला. टू अवेट द अरायव्हल ऑफ द मॅनेजर. मॅनेजरच्या आगमनाची तो वाट बघायला लागला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. त्या दिवशी त्याने ठरवलंच होतं. टू डिटरमाइन म्हणजे निश्चित करणे. त्या दिवशी त्याने ठरवलंच होतं की त्याचं पेमेंट घ्यायचंच. पुढे बघा. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स ही सेड टू हिमसेल्फ. आणि तो स्वतःशीच विचार करू लागला. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. बँक बुडणार असं कोणाला तरी वाटलं होतं का. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स.
आणि दूरवर विचार करत बघत राहिला. आय वॉन्डर हाऊ इट कुड हॅव हॅपन. हे असं कसं झालं मलाही आश्चर्य वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून आपल्याला समजतं का कशा प्रकारे रूमर्स स्प्रेड होतात आणि त्या रूमर्सचा परिणाम किती वाईट होतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या लेसनचा वर्कशॉप बघणार आहोत. थँक्यू.